जिल्हा परिषदेच्या आपल्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आमच्या संगीताक्का हनुमंतशेठ दुधाळ, तसेच भारतीय जनता पार्टीचे पंचायत समितीचे उमेदवार आमचे अर्जुनराव मल्लाळे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आज आपल्या सलगर गावामध्ये उपस्थित दामाजी कारखान्याचे आणि जिल्हा दूध संघाचे संचालक औदुंबरजी वाडदेकर साहेब, नूतन नगरसेवक सोमनाथजी अवताडे, आमचे हनुमंत दुधाळ शेठ, माजी उपसभापती शिवाजीराव पटाक, या निमित्तानं उपस्थित आमचे विलासराव सावंत, राजारामजी कालीबाग, आमच्या काटकरताई, विठ्ठलजी सलगर साहेब, भारतजी पाटील, सुरेशजी पाटील, सुखदेवजी गर्गे, जयहिंदजी करपे, दत्ताजी सरगर, शामरावजी बिराजदार, बिभीषणजी पाटील, यशवंतजी बेलदार आणि या निमित्तानं उपस्थित असलेले गावातील सर्व ज्येष्ठ मंडळी, माझे तरुण सहकारी, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, आजच्या या प्रचाराच्या निमित्तानं आपल्याला या निमित्तानं सांगायचं म्हटलं तर या राजकारणामध्ये आजपर्यंत गट तट पार्ट्या या बऱ्याचशा होत होत्या. बऱ्याच वेळेला आपल्या गावामधून सुद्धा या निमित्तानं आपण प्रत्येक लोकप्रतिनिधीला मतदान करत आलो. कधी मतदान कमी झालं, कधी जास्त झालं, परंतु हे मतदान कमी जास्त होत असताना आपल्याला आपण आपल्या गाव लेवलच्या पार्ट्यावरती खरं म्हणजे हे मतदान करतो. हे पार्टी इकडं का ती पार्टी तिकडं, बरोबर आहे का भारतराव? परंतु या अशा सगळ्या पार्ट्यामुळं आज आपल्या तालुक्यातील अनेक प्रश्न जे प्रलंबित राहिले होते, मग सगळ्यात महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न असेल, गावाकडे असणाऱ्या रस्त्याचा प्रश्न असेल, गावातल्या असणाऱ्या विजेचा प्रश्न असेल, किंवा आरोग्याच्या बाबतीतल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याच्या बाबतीत असेल, आज आपली राजकीय ताकद, आपल्या गावाची ताकद, गाव लेवलचं राजकारण हे गाव लेवलला राहणार आहे, पण तालुका लेवलच्या राजकारणामध्ये गाव लेवलचं राजकारण न करता आपण तालुका लेवलचे विचार केले पाहिजेत. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आहे आणि या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आज आपल्याला कशा पद्धतीने निधी येईल, कशा पद्धतीने आपला लोकप्रतिनिधी हा आपल्या हक्काचा हा लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये गेला पाहिजे, जेणेकरून आपल्या गावाला निधी हा जास्तीत जास्त कसा आला पाहिजे. परंतु बऱ्याचशा गावामध्ये अशा पद्धतीच्या रचना होतात. एखादा जर रस्ता दिला तर रस्ता दिला म्हणून तिथं मतं पडायच्या ऐवजी रस्ता का दिला म्हणून त्याची आडवाडवी होते आणि तिथं निगेटिव्ह होते. मग तिथले नेते मंडळी परत विचार करतात की या गावाला निधी द्यायचा किती आणि रस्ता द्यायचा किंवा कुठला निधी किती द्यायचा. म्हणून गावातल्या सुद्धा सर्व प्रतिनिधी, पुढाऱ्यांनी, नेते मंडळींनी सुद्धा बसून चर्चा केली पाहिजे की आतापर्यंत आपल्या तालुक्यामध्ये तोडा फोडा आणि मग जोडा अशा पद्धतीचं जे राजकारण केलं गेलं, बंधूंनो, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. एखाद्या पुढाऱ्याच्या कुठंतरी स्वार्थापायी संपूर्ण गावाला वेठीस धरणं किंवा संपूर्ण गाव एकीकडे जाणं हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आपण ओळखलं पाहिजे, नेते मंडळीने ओळखलं पाहिजे, लोकांनी ओळखलं पाहिजे की आपल्या गावाला विकास कोण करू शकतो, आपल्या गावाला निधी कोण आणू शकतं. आजपर्यंत आपण मतं देत आलो, परंतु आपल्या पाण्याचा प्रश्न किती सुटला हे तुम्हीच मला सांगायचा. आपल्या रस्त्याचे प्रश्न किती सुटले हे मी तुम्ही सांगायचं. आज बंधूंनो, मी आपल्याला सांगू इच्छितोय
की पोटनिवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी मला मतरूपी आशीर्वाद दिला आणि मतरूपी आशीर्वाद दिल्यानंतर या ठिकाणी आपल्या मंगळवेढा तालुक्यामध्ये आणि या पंढरपूरमध्ये या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंची सभा झाली। त्यावेळेला देवाभाऊंनी सुद्धा शब्द दिला की मंगळवेढ्याच्या 24 गाव असेल किंवा म्हैसाळच्या योजनेमध्ये जेवढी गावं बसत असतील तेवढ्या सगळ्या गावांना ज्या योजना अपूर्ण असतील ते पूर्ण करण्याचं काम मी करू। आणि तुम्ही त्या ठिकाणी या शब्दाला आपण सर्वजण जागलो आणि मला त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून बाय इलेक्शनमध्ये या मुंबईच्या विधान भवनामध्ये आपण सगळ्यांनी मला पाठवलं आणि पाठवल्यानंतर मी माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंच्या पाठीमागं लागलो आणि देवाभाऊंच्या पाठीमागं लागून या ठिकाणी आपल्या मंगळवेढा तालुक्यातल्या ज्या 24 गावची जी उपसा सिंचन योजना आहे त्या 24 गावची उपसा सिंचन योजना ही जवळजवळ 700 कोटीची योजना आहे। त्या योजनेला 700 कोटी रुपये देऊन त्या योजनेला मंजुरी दिली आणि मंजुरी नुसती दिली नाही, आता सध्या त्या योजनेचं काम चालू आहे। येणाऱ्या वर्षभरामध्ये राहिलेल्या 24 गावांना या सगळ्या माळ रानाला हिरवा शालू गाठल्याशिवाय त्या ठिकाणी शांत बसणार नाही आम्ही। प्रामुख्यानं आपलं गाव सुद्धा या ठिकाणी म्हैसाळ योजनेमध्ये येतंय, पण म्हैसाळ योजनेमध्ये आज आपल्याला पाणी किती मिळालं? ही म्हैसाळ योजना आतापर्यंत कागदावरती होती, परंतु कागदावरती असताना त्या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावं लागलं। त्यावेळेला या म्हैसाळ योजनेला 17,000 कोटी रुपये देऊन या 5व्या टप्प्याचं काम 17,000 कोटी रुपये केंद्रातून त्या ठिकाणी दिल्यानंतर आपल्या मंगळवेढ्यापर्यंत पाणी आलंय बंधूंनो। आणि आज ते पाणी नुसतं आलं नाही, पाणी येत असताना बऱ्याचशा डिझाईन चुकलेल्या आहेत। या म्हैसाळ योजनेमधून आपल्याला 2 वितरिकामधनं पाणी येतंय। म्हैसाळ योजनेमधून वितरिका 1 आणि वितरिका 2 मायतळजवळ 300 क्युसेकचा प्रवाह येतोय आणि वितरिका 1ला ज्यावेळेला पाणी येतं त्यावेळेला 70 क्युसेक्सनं वितरिका 1ला प्रवाह वाहतोय आणि आपल्याला वितरिका 2 मधून पाणी येत असताना 135 क्युसेकचा प्रवाह येतोय। पण 135 क्युसेकचा जर प्रवाह असेल तर आपल्या गावापर्यंत पोचतो का? पोचतोय का आपल्या गावापर्यंत? मग 135 क्युसेकचा जर प्रवाह आपल्याला जर पोचत नसेल तर या ठिकाणी आपल्याला हा प्रवाह वाढवला पाहिजे। त्यावेळेला केलेली डिझाईन चुकीची होती, परंतु आता त्या डिझाईन सगळ्या चेंज करतोय आपण। डायरेक्ट 300 क्युसेकचा जो प्रवाह आहे हा प्रवाह आपण त्या ठिकाणी उचलतोय, तिथून 200 क्युसेकचा प्रवाह उचलतोय आणि उचलून डायरेक्ट शिरनांदगी, मारोळी, लवंगी आणि पडोळकरवाडी या 4ही तलावामध्ये ह्या प्रवाह 200 क्युसेक्सनं आपण फिडिंग करतोय आणि फिडिंग केल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या शिरनांदगीच्या वड्यातून सुद्धा खाली आपण पाणी सोडलं जाईल। शिवाय लोणार ममदाबादला सुद्धा आपण त्या ठिकाणी दीड का 2 कोटी दिला आपण पाईपलाईन करायला लोणारला 2.5 ममदाबादच्या त्या ठिकाणी तिथल्या लोकांनी मला सांगितलं, दादा आपल्याला या वड्यामध्ये पाईपलाईननं पाणी सोडलं पाहिजे। त्यावेळेला त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि देवाभाऊंना मी सांगितलं, भाऊ आम्हाला म्हैसाळ योजनेमधून या वड्यामध्ये पाणी सोडलं पाहिजे। ममदाबादच्या वड्यामध्ये 2.5 कोटी रुपये आपण पाईपलाईनसाठी मंजूर केले आणि आपल्याला भविष्यामध्ये या वड्यातून आता त्याचं सुद्धा काम पूर्ण होतंय आणि या वड्यातून म्हैसाळचं पाणी डायरेक्ट वाहून आपल्या गावापासून सुद्धा वाहणार आहे बंधूंनो। मग या सगळ्या पाण्याविषयी असेल, विजेच्या बाबतीत जर बघितलं, या विजेच्या बाबतीत आज एवढ्या समस्या होत असताना सुद्धा आपल्या गावाला सुद्धा पुरेशी 8 तास मिळते का लाईट? आता 4 तास मिळते आता। परंतु देवाभाऊंचं स्वप्न आहे महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना दिवसा 8 तास ही लाईट मिळाली पाहिजे। परंतु काही कामं अर्धवट झाल्यामुळं बऱ्याचशा गावांना त्या ठिकाणी अर्धवट लाईट मिळते। आपल्या तालुक्यातल्या 80 गावामधील 40-42 गावांना ही 8 तास सलग लाईट मिळते आणि 8 तास राहिलेल्या गावांचं आता कामं चालू आहेत। 3 आठवड्यामध्ये आता आपल्यामध्ये सुद्धा इथं मारोळीला सबस्टेशन नवीन करतोय आपण, ते सबस्टेशन झालं तरी उच्च दाबानं या ठिकाणी आपल्यालाही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची लाईट मिळेल। आता जवळजवळ मतदारसंघामध्ये आपण 11 नवीन सबस्टेशन हे सुद्धा आपण नवीन करतोय। 9 सबस्टेशनला आपण जे पूर्वी आहेत
त्या सबस्टेशन सुद्धा आपण त्याची क्षमता वाढवण्याचं सुद्धा काम आपण करतोय. शिवाय गावामध्ये आता बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे तारा ज्या जुन्या तारा आहेत ज्या 25, 30, 40 वर्षापूर्वीच्या तारा आहेत त्या ताराखाली लोंबकळत पडलेल्या आहेत, त्या कुठं एकमेकाला चिटकतेत, वायरा लूज झालेल्या आहेत, त्या अशा सगळ्या वायरा काढून त्या ठिकाणी केबलिंग करणं आणि केबलिंग केल्यामुळं शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत शेवटच्या पोलपर्यंत उच्च दाबानं म्हणजे जेवढी क्षमता जेवढ्या क्षमतेनं लाईट आहे त्या क्षमतेनं लाईट त्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोचली पाहिजे. याकरता सुद्धा या ठिकाणी सरकारच्या इलेक्ट्रिकची MSCBची सुद्धा कामं चालू आहेत. आज आपण बघतोय बऱ्याचशा गावांना डीपी नाहीत. मी मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं डीपी नाहीत दादा भाऊ, आमच्या तालुका मतदारसंघामध्ये डीपी कमी आहेत. मला म्हणले किती द्यायचे आहेत. मी घाबरत म्हणलं 300 तरी द्या. ठीक आहे, किती लागतात पैसे. मी म्हणलं 10 कोटी रुपये दिले. 10 कोटी रुपये म्हणले. मार्चपर्यंत ते सुद्धा 300 डीपी आपल्या या मतदारसंघामध्ये येणार आहेत बंधूंनो. आज आपण बघतोय सोलरच्या बाबतीत सुद्धा आज शेतकऱ्यांना मला सांगा देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यापासून आज शेतकऱ्यांना वीज बिल येतंय का? वीज मोफत आहे. सोलरमध्ये त्या ठिकाणी सोलरची सुद्धा ही जी स्कीम आहे या स्कीममध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी सहभाग घेतला पाहिजे. परंतु शेतकऱ्यांना ही स्कीम जरा अवघड वाटते. पैसे कुठं भरायचे, कुठनं सोलर आणायचं, कुठं स्कीम करायची. सांगतो हे आपल्या सगळ्या गोष्टी आहेत. मग मी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की तुमची अडचण की 700, 800, 1000 फुटापर्यंत आमचे बोर आहेत. त्या बोरला सोलरचं त्या ठिकाणी पाणी निघत नाही. मग तिथं सोलरचेही काही अधिकारी होते. त्यांनी सांगितलं आमच्याकडे बूस्टर म्हणून एक त्यांच्याकडे मोटर आहे. त्या बूस्टर मोटरीनं 700, 800, 1000 फुटापर्यंत सुद्धा पाणी त्या बोरमधून निघू शकतं. अशी सुद्धा योजना त्या ठिकाणी आहे. आणि त्या योजनेमध्ये आता शेतकऱ्यांनी सुद्धा सोलर मी आता इलेक्शन झालं का अधिवेशन आहे आणि अधिवेशन झाल्यानंतर ते सोलरचे अधिकारी सोलरच्या कंपन्या ह्या सगळ्या एकत्रित घेऊन या ठिकाणी आपल्याला एक शेतकऱ्याचा मोठा कॅम्प भरू आणि आपल्या तालुक्यामध्ये जेवढे सोलर पंप शेतकऱ्यांना लागतात तेवढे सोलर पंप देण्याचं सुद्धा काम आपण 100% भविष्यामध्ये करू. आज बंधूंनो रस्त्याच्या बाबतीत बघतोय आपण आपल्या गावाला येणारे रस्ते असतील किंवा आपल्या गावावरून या ठिकाणी आपल्या गावाला येणारे इकडून आहे मुलजंतीवरून येणारे असेल किंवा जंगलीकडून येणारे असतील हे रस्ते सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं पूर्ण करतोय. तालुक्यामध्ये रस्त्याचं नेटवर्किंगचं जाळं सुद्धा ह्या आपल्या काळामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं करतोय. मला एक सांगा किती वर्ष झाले या रस्त्यावर डांबराचं काय पडलं होतं. परंतु मला तुम्ही मतरूपी आशीर्वाद दिल्यानंतर हा सगळा जो बदल आहे हा बदल घडतोय. हा बदल घडत असल्यामुळं मग बंधूंनो मला एक प्रश्न करायचा आहे. विरोधक येणार तुम्हाला प्रश्न विचारणार आमच्यावर टीका करणार आणि टीका करून तुमची मतं घेणार. मग ह्याच्यावरती राजकारण करायचं आहे का झालेल्या गावातल्या विकास कामावर राजकारण करायचं आहे. आज आपल्या गावामध्ये या ठिकाणी बऱ्याचशा योजनेमध्ये बऱ्याचशा ठिकाणी आज बंधाऱ्यावरचं काम असेल किंवा सगळ्या गोष्टी असतील हे विठ्ठलराव आणि सुरेशराव तुम्ही सुद्धा भारत सगळीजण तुम्ही आहे म्हणजे आडवा आणि जिरवा हे पाण्याच्या बाबतीत करा. राजकारणाच्या बाबतीत करू नये अशी माझी तुम्हाला गावकऱ्यांना सुद्धा मी हात जोडून कळकळीची विनंती आहे की आज आपण विकास कामं आपल्या गावाला काय मिळतंय हे आपण बघा. आज आमची जी स्वप्न आहेत आमची स्वप्न बंधूंनो मी राजकारणात आलोय याचा अर्थ मला काय मिळवायला आलेलं नाही. मी माझा संसार बळकट करणं आलोय. तुमचा संसार बळकट करण्यासाठी मी राजकारणात आलोय. आज विरोधकाच्या भूलथापाला आपण बळी पडतो. लोकांनी सुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आज दिवस रात्र रक्ताचं पाणी होस्तोवर या ठिकाणी या तालुक्याला पाणी मिळलं पाहिजे. या तालुक्याला रस्ते मिळाले पाहिजेत. वीज मिळालं पाहिजे. या तालुक्यामध्ये 100 कोटीचं 100 बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी मंगळवेढ्यामध्ये निर्माण होत आहे. निंबोनीमध्ये जवळजवळ 40 कोटीचं ग्रामीण रुग्णालय निर्माण होत आहे. आरोग्याच्या बाबतीत एवढ्या सेवा होतात. मग आपण गटतट बघायचे कशासाठी. राजकारण करायचं कशासाठी.
राजकारण गावाची विकास, गावातलं अर्थकारण चांगलं झालं पाहिजे, लोक राहणीमान वाढलं पाहिजे, गावातल्या भौतिक सुविधा मिळाल्या पाहिजेत, याकरता राजकारण पाहिजे. आडवा आणि जिरवा ह्या स्कीमसाठी, ही स्कीम फक्त पावसाचं पाणी येतंय तेवढ्यासाठीच ही केलं पाहिजे. राजकारणामध्ये ही स्कीम जरा बंद करा. आणि सलगर गावातली सर्व सुज्ञ लोक आहेत, मला नक्की खात्री आहे की तुम्ही या सगळ्या गोष्टी सुधारून येणाऱ्या काळामध्ये आपण सुद्धा सगळ्यांनी एकत्रित येऊन या ठिकाणी जो विकास करतोय त्याच्या मागं आज आमच्या गावाला कोण देतंय, गावाला आपल्या आतापर्यंत निधी मिळाला किती आणि मी आमदार झाल्यापासून आपल्या गावाला निधी मिळाला किती, ह्याही गोष्टीचा तुम्ही या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे. ह्याही गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत. बंधूंनो, आज जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये आज आपल्याला आमच्या संगीत अक्का असतील, अर्जुनराव असतील, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला एक चांगल्या पद्धतीचे दोन्ही उमेदवार आहेत. हे दोन्ही उमेदवार या ठिकाणी आपल्याला हे मिनी मंत्रालय सोलापूर आणि मंगळवेढा पंचायत समिती जी आहे, सोलापूर जिल्हा परिषद आणि मंगळवेढा पंचायत समिती, ह्या मिनी मंत्रालयामध्ये आपल्या हक्काचे लोकप्रतिनिधी पाहिजेत, जेणेकरून गावाला निधी हा जास्तीत जास्त आला पाहिजेत. चांगलं काम करणारे हे दोघं जण आहेत, चांगलं खांद्याला खांदा लावून काम करणारे आहेत आणि आपल्याला नक्कीच आपल्या गावाची या तालुक्याची सेवा करणारी ही दोघंही माणसं आहेत. म्हणून बंधूंनो, आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आज आपल्याला सरकार सगळ्या गोष्टी देतंय. आज रेशन देतंय, मोफत रेशन आहे, या ठिकाणी वीज मोफत आहे, शेतकऱ्याच्या अतिवृष्टीमध्ये पाऊस पडल्या त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या पाठीमागे सरकार राहतंय. आज सगळं होत असताना बऱ्याचशा गोष्टीमध्ये सगळ्यात मोठी म्हणजे आमच्या लाडक्या बहिणीची, देवाभाऊंची आणि आमच्या लाडक्या बहिणी आहेत, या लाडक्या बहिणींना सुद्धा महिन्याला दरमहा 1,500 रुपये देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी आम्ही करतोय. महिलांना सुद्धा एसटी मध्ये मोफत सेवा देण्याचं काम करतोय, मुलींना मोफत शिक्षण देण्याचं आपण काम करतोय. मग हे सरकार शेतकऱ्याचं आहे, या लाडक्या बहिणींचं सरकार आहे आणि या सरकारच्या पाठीमागं म्हणून आपण सगळे खंबीरपणे भक्कमपणे आपण राहिलं पाहिजे. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आमचे जिल्हा परिषदच्या संगीत अक्का दुधाळ आणि पंचायत समितीचे आमचे अर्जुनराव मल्लाळे या दोन्ही उमेदवाराच्या पाठीमागं आपण 100% खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे आणि आपण राहाल ही अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो. येणाऱ्या 5 तारखेला आपलं चिन्ह आहे कमळ. 2 मशीन येणार आहेत का एकच मशीन आहे? किती? एक येऊ नाही तर 2 येऊ. जिथं कमळ जेवढी एका मशनीवर 2 येऊ, नाहीतर 2 मशनीवर 2 येऊ. जेवढं कमळ दिसतंय तेवढ्या मशीनवर कमळाची बटणं दाबायची आणि भरघोस मताने या ठिकाणी निवडून द्यायचं आणि या आपल्या तालुक्याचा, आपल्या गावाचा आणि या मतदारसंघाचा विकास आपण झपाट्याने करूया, एवढी अपेक्षा सगळ्याकडून व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संगीता अक्का, विकास पक्का.